हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणू चॅनलमध्ये। आज आपण शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहणार आहोत। पुण्यामधल्या भोसरी इथल्या गावजत्रा मैदानामध्ये हे महानाट्याचे प्रयोग सुरू होते। 22 फेब्रुवारीपासून 26 फेब्रुवारीपर्यंत हे प्रयोग होते। काल या महानाट्याचा शेवटचा दिवस होता आणि यांचं मॅनेजमेंट अगदी अप्रतिम होतं। ह्याच्या पुढचं महानाट्य हडपसर इथे 9, 10 आणि 11 तारखेला आहे। असे ह्यांचे आता बरेच प्रयोग होणार आहेत महानाट्याचे आणि महानाट्यामध्ये प्रमुख भूमिकेत अमोल कोल्हे आहेत। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती हे महानाट्य आधारित आहे। या महानाट्यामध्ये घोडे, हत्ती, 100 फूट उंच असा स्टेज आहे। 250हून अधिक कलाकारांनी या महानाट्यामध्ये काम केलेलं आहे। 6 वाजता महानाट्याची वेळ आहे, पण महानाट्य चालू व्हायला 7:30 वाजलेच होते। पण लवकर पोहोचल्यामुळे समोरच्या सीट भेटल्या होत्या आणि त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जसजशी संध्याकाळ होत होती तसतसं पूर्ण हाऊसफुल झालं होतं मैदान। आता यापुढे महानाट्य कसं होतं ते तुम्ही पाहालच, पण हे महानाट्य असं कॅमेरामध्ये पाहण्यापेक्षा खरं जाऊन बघण्याची मजा आहे ना, ती खरंच वेगळी आहे। चला तर मग आपण लगेचच आता व्हिडिओला सुरुवात करूयात। छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। तेजस्वी पान दुबळ्या मनाला उभारी देतं, चेतना देतं। ते पान म्हणजे साक्षात शंभूराजे। महानाट्य शिवपुत्र संभाजी। आबासाहेबांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी निर्माण केलेलं हे हिंदवी स्वराज्य 18 पगड जातीच्या राजा शिवछत्रपती। फिर्यादी आरोपी प्रत्यक्ष शंभूराजे आहेत म्हणून कोणीही भिण्याचे कारण नाही। श्रींच्या दरबारात राव किंवा रंक असा भेद हरगिज नाही। राज्य धनगांडग्यांचे नाही ना, हे राज्य मुठभर वतनदारांचं। तर हे हिंदवी स्वराज्य 18 पगड जातीच्या सर्वसामान्य रयतेचं राज्य। अंधा कवेन अंधा, स्वराज्य सिंहासनावरील छत्र मिटलं गेलं। दिमाखात फडफडणाऱ्या भगव्याची फडफड क्षणभर थांब। आणि काय सांगू, क्षणाकरता इतिहासच थांबला, काळही थांबला।
मृत्यूही वरला. आई जगदंबेचा भूत्या निघाला. स्वराज्याचा पिता जिजाऊंचा शिवबा शंभूचा शिवा चालला. चालता झाला. शंभूराजे, आता तुमचा खेळ संपला. जिवे मागून अकबराला जाऊन मिळण्याचं आणि आमिष होतं स्वराज्याचा अर्धा मुलूक पट्टा अकबराला तोडून देण्याचं. जाणत्या वडीलधाऱ्या आसामींनी आपण गिलणांच्या कुळातील वारस आहोत हे पुन्हा एकदा सांगण्याची घ्यायला तयार आहोत आम्ही. हर भवानी की. सत्ताजी, तुमची पूजा दिशेने धाव घ्या. राणी साहेबांचं आणि स्वराज्याचं रक्षण करा. निघा, हा हुकूम आहे आमचा. निघा, हे हिंदवी स्वराज्य सांभाळा. परवरदिगार की इनायत है कि संभाग गिरफ्तार सामने देखकर डर गए. अरे हट. रणांगणावर मृत्यूच्या खांद्यावर हात ठेवून 5 पातशाह्यांबरोबर झगडलोय आम्ही. एकदा रणांगणात उतरल्यावर मृत्यूची तमा बाळगत नाहीत मराठे. कहाँ है तुम्हारा खजाना? खजाना? अरे हा महाराष्ट्र आमचा खजाना. सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरील गडकोट म्हणजे हिरे माणक. इथल्या मातीचा कण कण म्हणजे सोनं. अदालत ने हुक्म जारी किया है. सजाए मौत. सजाए मौत. सजाए मौत. सालों का एक भी शहजादा उस संभार जैसा. अगर कुदरत ने हम पर ये मेहरबानी की होती
तो पूरी जिंदगी हमने हज में बिताई है। अंगार गाथा अजूनही तीच साक्ष देईल, ज्याच्या पुढं हरेक पावळा नतमस्तक होतो. महाराष्ट्र भूमीच्या